नमस्कार माऊली. आमच्या घरी आहे हे औदुंबराचं झाड आणि हे लावण्यासाठी आम्ही जात आहोत आमच्या मित्राकडे चेक नाक्याला. चला आपण. हे आमच्या मिसेस आणि त्यांच्याकडे दिलेले झाड आणि मी काढतोय शूटिंग आणि आम्ही चाललो आहे पुढे पुढे. मस्त. माझ्याकडे कॅमेरा, तिच्याकडे झाड. चला तर. आणि हे झाड आम्ही आमच्या रिक्षामध्ये टाकतो आहे. रिक्षामधून आम्ही तो पुढचा प्रवास करण्यासाठी रिक्षामध्ये सर्व झाडं वगैरे आणि सामान वगैरे टाकलेलं आहे. आणि चला तर पुढचा प्रवास करूया आपण. नमस्कार. आता पुन्हा आम्ही चाललो आहे आमच्या पुढच्या प्रवासाला. एका हातात स्टेअरिंग, एका हातात मोबाईल. हा आहे 27 नंबरचा रोड. 27 नंबर सरळ खाली SG बर्वे मार्ग. आम्ही चाललो चेक नाक्याकडे आणि आम्ही पोचलो आता. हे बघा, आम्ही निघालो आता झाडं लावायला. चला येता का बघा. आमचे 2 मॅडम झाडं लावायचे आणि अशी बरीच झाडे लावलीत आम्ही. 17 झाडे जवळपास लावलेली आहेत. प्रत्येकाचं शूटिंग तुम्हाला नाही दाखवू शकत. खूप मोठा व्हिडिओ होऊ शकतो, त्याच्यामुळे आम्ही हे छोटे छोटे व्हिडिओ बनवलेत. आणि ही आता माझी वेळ आहे माती हे करायची. कोरच सापडत नव्हतं मला. आता आम्ही कोरं घेऊन पूर्ण माती ओढतो आहे. तुम्ही बघू शकता. झाडं लावण्यासाठी खूप मेहनत लागते आणि लाईक, सबस्क्राईब किंवा कमेंट किंवा शेअर करण्यापेक्षा प्रत्येकाने एक झाड लावलं पाहिजे अशी आमची इच्छा आहे. आता ही झाड लावण्यासाठी खूपच मेहनत लागते. आणि हे आहेत आमचे शिवरी शेळके साहेब, ज्यांची प्रेरणा घेऊन आम्ही झाडं लावण्याचा प्रयत्न करतो आहे. या शिवरी शेळकी हे वृक्षप्रेमी आहेत आणि यांनी आत्तापर्यंत घोडबंदर, कासारडोली, वागळे स्टेट, येऊरच्या जंगलामध्ये आत्तापर्यंत जवळजवळ 250 झाडं लावलेली आहेत. आणि नुसते झाडं लावलीच नाहीत तर त्यांनी जतनही केलेली आहेत आणि खूप प्रेम करतात त्या झाडावरती. त्याची पूर्ण काळजी, त्यांची निगा राखण्याचं काम करत आहेत. आणि आता शेवटी आमचं औदुंबराचं झाड लावण्याची वेळ आलेली आहे आमची. आणि खड्डा वगैरे खोदून मस्तपैकी औदुंबराचं झाड आम्ही लावतो आहे ओपल स्क्वेअरच्या इथे. जर तुम्ही कधी गेलात तिकडे तर त्याला आवर्जून पाणी घाला. आता सध्या पाणी घालायची गरज नाही आहे आणि आता पावसाळा आहे, त्याच्यामुळे. या मॅडम कळव्यावरून आलेल्या आहेत स्वखर्चाने, त्यांनाही आवड आहे त्याची. आणि हे आमचे शेळके साहेब मॅडम आणि आमच्या मॅडम. वृक्ष आहे धरतीचे भूषण, ते दूर प्रदूषण. वृक्ष आहे धरतीचे भूषण, ते करते दूर प्रदूषण. वृक्ष आहे धरतीचे भूषण, ते करते दूर प्रदूषण. यामध्ये आपले एक मिशन आणि वृक्ष आहे धरतीचे भूषण, ते करते दूर प्रदूषण. फायनली आम्ही 17 झाडं लावली आहेत. धन्यवाद.